भारत तो बच चुका है, लग रहा था कांचन सर के पूरा फ्रेश मुकाबला 12:30 तक कंप्लीट हो जाएगा, लेकिन सब चलिए आदरणीय विनीत दादा कडू दादाचे आगमन झालंय. दादा वेलकम, स्वागत आहे. खास करून बघा आमदार चषक 2024. क्या बात है. विनीत दादा कडू देखिए बात करेंगे अगले महीने, देखिए लगने देखिए बात करेंगे. यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे दादा को. नहीं चलिए लाइव में देखिए जीवन साथी के तलाश रही थी अंपायर की तरफ से, देखिए पर ग्रीन सिग्नल. तो चलिए चलेंगे यहाँ पर घर का टीम यजमान और मेहमान के बीच में कड़ा मुकाबला. और पहली गेंद के पर देखिए भाई यहां से गेंद को पहुंचाया दूर 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 दूर. और अंपायर ने भी कर लिया पर 6 मंजूर. डीजे उड़ाइए फुरफुर. बहुत बढ़िया देखिए पर छक्का. जयेश पाटिल का स्वागत होता हुआ. तैयार गेंदबाज फिर से एक बार पहला गेंद के पर देखिए मनीष कोटले देखिए रिवर्स खेलने गए. कांचन सर ये आपको बेहतर लगा जब छक्के लगाए यहाँ पर तुरंत अपना इरादा बदल लिए भाई. नहीं तुरंत देखिए मीठा खाने के बाद तीखा मत खाइए, क्योंकि वो मीठा का जो स्वाद है ना वो निकल जाता है जब सीधी उंगली से घी निकले. नहीं सोच तो मेरे हिसाब से अगर चौका आ जाता तो हम कहते बेहतर है, लेकिन जब बेहतर हो रहा है तो फिर दूसरी करने की कोई जरूरत नहीं है. तैयार फिर से एक बार गेंदबाज है. यही होता है कांचन सर, जब एक बार आपने गलत रूट पकड़ लिया ना, गलत रास्ता चुन लिया, फिर आपको हाईवे में आने में समय लगता है. डॉट गेंद देखिए निकलता हुआ. लगातार देखिए 2 डॉट गेंद. क्यों, ये कारण क्या बनी भाई, आपने सेकंड बॉल रिवर्स गए. अगर वही सिंगल भी ले लेते तो इतनी खराब ही नहीं थी. आपने जो छक्के लगाकर दबाव डाले थे ना, वो दबाव फिर खुद के ऊपर बना लिए. और फिर से खींचा भाई यहां से, ऊंचाई ली और लंबाई देखिए. मनीष कुटले अभी भी बता रहे भाई यहां से कि बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी. अरे किसकी गिरी, मनीष कुटले की गिरी. कितना अच्छा बल्लेबाजी देखिए सीधे करते हुए. स्ट्रेन आपकी ताकत इतनी अच्छी बड़ी पहचान है. तो फिर डीजे देखिए बात करेंगे नितिन, उनकी भी पहचान है टाइमिंग से. बाबू साहब देखिए बात करेंगे शेरो शायरी से. अगर आप आपकी पहचान को छोड़कर कोई बात नहीं होता है, कभी कभी अजमा भी लिया जाता है, लेकिन टीम का स्कोर देखिए 12 रन बनाए. इस बार देखिए भाग्य का साथ देखते हैं, रन किसे है यहाँ पर. हो भाई से आता हुआ 4 रन. रन कैसे भी आ जाए, टीम को जरूरत चाहिए तो बस रन 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 रन. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी. क्या बात है. यहाँ पर देखिए चौका आता हुआ यहाँ पर बाई के रूप से टीम का स्कोर है जाकर पहुंचा है 16 रन. 16 रन देखिए टीम का स्कोर. और कंचन सर कहा जाता है ना, मेहनत का फल और मुसीबत का हल है. मुसीबत तभी तुम्हारा हल होगा जब मेहनत का फल लाओगे, तो आने वाला कल है. और ये चलिए हल्के हाथों से खेले सेंसिबल क्रिकेट. मुझे लगता है बहुत कुछ देखिए, ठोकर आपको गिराता नहीं है, चलना सिखाता है. और कितना बढ़िया देखिए मनीष कुटले ने अपना ओवर को कंप्लीट किया और अपने बल्ले का क्लास दिखाया. और पहला ओवर का खेल समाप्त है. पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 17 रन बनाए. यही तो बात बताया भाई कि मुसीबत का हल, मेहनत का फल आने वाला कल. फील्ड थोड़ा खुला रखिए, समय को थोड़ा कम लूटिए और चलते हैं थोड़ा डीजे के पास. टीम का स्कोर 17 पर 0 विकेट. प्रवीण
चलिए थोड़ा समय समय को फोकस कीजिए। मोटी में मिकाइल बन के नाम से लेके उतरे हैं। भलाई घर की टीम हो, मेहमान टीम हो, शाम से हर टीम को हमें सलाह देती जा रही है यहाँ पर। और कहा जाता है, कहा कंचन सर के जिंदगी में पैसा भी बचाइए और जिंदगी में रन भी बचाइए। और दूसरी तरफ बात करेंगे नानकर टीम के लिए, जिंदगी में पैसा भी कमाइए और जिंदगी में पैसा कमाइए, रन भी कमाइए। बहुत बढ़िया। देखिए नानगढ़ टीम आज युवा स्पोर्ट देखिए इस नाम से मैदान पर उतरे हैं। बड़े अच्छे देखिए नरेंद्र भगत सर भी देखिए, अच्छी आवाज है नांदगांव कहा जाए तो। और मनीष कुटले के देखिए बल्लेबाजी इनप्रेस किया है पर और गेंदबाजी में आते हुए प्रहलाद सिंधे देखिए। और पहला ओवर में 17 महंगा ओवर लुटा है, लेकिन देखते हैं इस ओवर में क्या कमबैक करेंगे। नहीं भाई, मनीष कुटले रुकने की नाम नहीं ले रहे भाई। यहां से वन बाउंस मानोगे जैसे बंदूक से निकली गोली भाई। यहां से और टीम का स्कोर देखिए चौके के साथ जाकर पहुंचा 21 रन है। कंचन सर कहती ना सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, लेकिन कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। अगर इस मैच में कमबैक करना है तो फिर मेहनत करना पड़ेगा। और मनीष कुटले को रुकना जाने दिया यहाँ पर वाइड का हिसाब है, लेकिन यहाँ बाहर गेंद गई तो दूर गई तो फिर अंदर आना पड़ेगा भाई। ये वो नहीं भाई गाना जो था मुझे जाने तो मुझे जाना है, यहाँ कहीं जाना नहीं है भाई। आपको मैदान का जंग लड़ना है, यही तो बताया भाई। जंग में लड़ने वाले घोड़े वो बारातों में नहीं नाचते, ये मैदान के अंदर जंग है भाई, अंदर ही नाचना पड़ेगा। बाहर हल्दी में जाके नाचना पड़ता है, वो कुछ अलग रहती है रस्म, लेकिन ये मैदान ही जंग है, आपको इसके अंदर ही भाई धूम मचाना पड़ेगा। ओ मनीष कुटले देखिए खींचा भाई यहाँ पर, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक है। क्या बात है, हली वली बाहर भी आ, ये एनर्जी होनी चाहिए भाई। चलिए सामने रुकिए, थांबा थांबा दादा जरा, अजुन एक दोन होऊन दे जरा। बहुत बढ़िया, देखिए मजा आया यहाँ पर से। कहते ना जलने वाले हजार हो तो चाहने वाले एक भी बेहतर होता है। अगर एक इंसान भी माहौल बना सकता है तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा 28 रन। अब बल्लेबाज को रोकना है पर। चलिए डीजे तैयार रही है भाई, क्योंकि यहाँ पर गेंद देखिए बहुत दूर पहुंचाए, अब अंदर नया गेंद है। और टीम का स्कोर देखिए कांचन सर 28 रन है। कहती ना जिंदा रहने के लिए तेरी कसम है, एक मुलाकात जरूरी है सनम है, क्योंकि यहाँ पर एक सफलता की तलाश है। और खास करके मनीष कुटले, कांचन सर कहा जाता है ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो। और मनीष कुटले भाई ये छोटा मोटा मामूली साहब नहीं है, ये अजगर है, अजगर है। और अजगर डसता नहीं निगलता है। तो यहाँ देखते हैं 28 बना है, लेकिन केतन दादा देखिए ना हमारे पास कोई आईसीसी है ना बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे चेहरे हैं। केतन दादा भैर देखिए हर विकेट के लिए 1000 है। सीआर सेंट्रल देखिए बात करेंगे रेलवे, और यहाँ पर बड़ा दिल दिखाए हैं भाई। जैसे स्टेशन पर ट्रेन आती है तो स्टेशन कांपने लगती है, धक 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 है। और हर गेंद देखिए आपको यहाँ पर धक 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 है, धड़कने तेज करेगी भाई। यहाँ पर 28 रन बना है तैयार यहाँ पर, लेकिन मनीष कुटले इन्हें रुकना थोड़ा कठिन देखिए, डर तो पैदा किया भाई यहाँ पर। वाइट का इजाफा, लेकिन गेंदबाजी को देखिए प्रहलाद सिंधे देखिए भाई यहाँ पर ये भी कोशिश कर रहे हैं भाई उन्हें रोकने की। कंचन सर स्कोर देखिए जाकर पहुंचा 29 रन है। कई दिन जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतर होता है। कोई संघर्ष करके निखर जाता है, कोई संघर्ष करके बिगड़ जाता है। और मनीष कुटले को रुकना थोड़ा सा कठिन बना है, दूर से खेले यहाँ पर
लेकिन इस बार देखिए अच्छा गेंद आता हुआ यहाँ पर से। कई देना जिंदगी जब समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। अब प्रहलाद शिंदे ने देखे थे थोड़ा सा तैर मारा है और टीम का स्कोर देखिए 29 है। बहुत बढ़िया देखिए छल का फल आज नहीं तो कल। सेमी देखिए भाई बात करेंगे यहाँ पर सिर्फ वो नाचते नहीं है भाई नचाते भी हैं और धूम मचाते भी हैं भाई। चलिए यहाँ पर बात करेंगे टीम का स्कोर देखिए 29 29 धावा। लेकिन मनीष कुटले देखिए इन्हीं थोड़ा सा रुकना कठिन है लेकिन अभी तक थोड़ा सा प्रहलाद ने जान डाली है। जान डाली है जान डाली है। अपील है लेकिन अंपायर के ऊपर बिल्कुल ही विश्वास नहीं है। उछली थी यहाँ पर से प्रहलाद सिंधे देखिए प्रहलाद सिंधे भी उनके ऊपर उनका भी थोड़ा विश्वास की कमी थी। विकेट कीपर देखिए नहीं कभी कभी देखिए विकेट कीपर की चालाकी रहती है और कभी कभी विकेट कीपर समझ जाता है एज को वो गेंदबाज नहीं समझ पाता है। इसलिए देखिए डीआरएस धोनी रिव्यू सिस्टम आया क्योंकि विकेट कीपर समझ सकता है। अंपायर के लिए भी आसान नहीं रहता है। कभी कभी अंपायर भी इसको लेकर अंपायर को इसलिए हम भी थोड़ी सी देखिए शांत है कि अंपायर को थोड़ा सा बन जाए हर चीज आसान है। देखते हैं प्रहलाद सिंह ने खेला है अपना चाल है क्या बनेंगे माला माल। नहीं मनीष कुटले देखिए ये रुकने का नाम नहीं ले रहा भाई। रिवर्स से देखिए मार डाला और सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मोहम्मद तक डीजे बाला तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। और डांसर को जरा कैमरा डालिए भाई साई प्रेस लाइव है। ये तो असली भाई मारे खचाखच। ये चलिए मनीष कुटिल तो हमारे अंदर डीजे वो रखिए सॉन्ग को लेकिन देखिए हमारे दर्शक है क्या एनर्जी डाले थे। कैमरामैन थोड़ा सा तैयार रहिए आगे जब ये गाना बजेगा देखिए डीजे के सामने बड़ी जोश देखिए। चलिए प्रहलाद अगर आखिरी गेंद बचाए अगर यहाँ पर मनीष का विकेट लिए तो केतन दादा फिर देखिए 2000 क्या बात है। अब होठों से नहीं अब नोटों से अब नोटों से बात कहते ना पैसा बोलता है। मनीष कुटले देखिए यहाँ पर इनका भी बल्ला बोल रहा है। ओवर थ्रो देखिए लेना का देना पड़ सकता था यहाँ पर से ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर जाकर पहुंचा है। स्कोर की बात करेंगे 36 रन। फील्ड खोला रखिए चलेंगे डीजे के पास वही सॉन्ग रहेगा। कैमरामैन रहिए तैयार हमारे डांसर देखिए चिंगो चिंगो। बात है माहौल बना दिए भाई। एक बार जोरदार ताली बजाइए भाई। हर चीजों में देखिए आपकी हिम्मत होनी चाहिए। मार लो खचा खच खच बेंकी माउस तुम्ही आता थांबा या जेवण करा। चलिए बात करेंगे यही एनर्जी चाहिए था मिकी माउस आपको भी। मार लो खचा खच देखिए यहाँ पर से और टीम का स्कोर देखिए मजा लिए होंगे यहाँ पर दर्शक ने। शायद मुझे लगता है यूट्यूब में ये गाना उन तक पहुंचा होगा कि नहीं लेकिन ये गाना देखिए राजा 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 बाहों में आ जा वो गाने पे डांस थी क्योंकि ऑनलाइन दर्शकों को समझ में नहीं आया होगा इतना एनर्जी कहाँ से गिरा भाई। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 36 रन है। चलिए हमारे दर्शकों ने भी खेला है अब अपना चाल देखते हैं कौन बनेगा माला माल। केतन दादा देखिए यहाँ पर खास करके मनीष कुटले के विकेट के लिए आखिरी गेंद के लिए मौका दिया था 2000 का और 1000 तो भाई कंटिन्यू है। ये तो बाजार गर्म है भाई 1000 का। लेकिन मनीष कुटले देखिए ये भी गर्म है भाई यहाँ से कड़क 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 बेधड़क सिक्सर।
बात करेंगे माहौल बना दिए टीम का स्कोर देखिए यहाँ पर 42-42 रन बनाया यहाँ पर मैच में भी देखे मजा लेकिन से मनीष कुटले देखे इन्हें रुकना बहुत जरूरी हो गया है लेकिन नांदगांव टीम तो चाहेंगे भाई ये थोड़ा और लंबा खेल जाए क्योंकि हर टीम चाहता है कि अपने खिलाड़ी बेहतर करें कोई नहीं चाहेगा कि हमारी टीम में खराब खेले भाई लेकिन इस वक्त देखिए मनीष का बहुत बढ़िया बल्लेबाजी ओ ये देखिए बहुत बढ़िया देखिए रन अगर ज्यादा निकलती है तो कांचन सर कठिन बनेगा सेकेंड इनिंग में सारा काम छोड़कर मोह टीम घर पे देख रहे हैं क्रिकेट कब मिलेगा मनीष कुटले का विकेट से लेकिन बहुत बढ़िया चलिए अरविंद दादा मस्करे की बात करेंगे जिनकी तरफ से मिक्की माउस आपके लिए भी देखिए 500 हमारे डांसर देखिए आप भी गर्म हो जाइए आपको भी जरूर है यहाँ मौका सभी को दिया जाता है ओ खींचा यहां से देखिए यहाँ पर मनीष कुटले रुकने का नाम नहीं ले रहे हैं और उनका गाड़ी चलता हुआ पम 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 6 रन साला ठाकुर तो 2 पैर में गब्बर को मारा था ये एक ही पैर में मार सकते हैं ले खतरनाक डांसिंग भाई ठाकुर भी सोचेगा साला मेरा पिक्चर फेल हो गया वो कितना थे भाई 2 जय वीर गुलिये थे और ये मिकी माउस को साइड में रख दिए स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए 48 बनाए 48 है मनीष कुटले का 100 अंदर और बाहर देखिए हमारी दादा की 100 लाजवाब डांसिंग देखिए कमाल के देखिए यहाँ पर है लेकिन मोह टीम के लिए देखिए थोड़ा सा सपना देखिए टूटता हुआ मेगा 11 मोह टीम है आरपीएल भी आ रहा है देखिए ये खिलाड़ी देखिए और इस बार देखिए सिंगल तो भागेंगे तेजी से क्या दूसरे के लिए मौका बनाएंगे नहीं यहाँ पर शांत रहते हुए ये भी अच्छा सोच है यहाँ पर कहते थे ना मेरी बल्लेबाजी और निखर जाती है मेरी गेंदबाजी और खूबसूरत हो जाती है जब मेरी गेंदबाजी देखिए और निखर जाती है बल्लेबाजी और निखर जाती है जब टी शर्ट पर मेरी गांव की नाम आ जाती है और ये देखिए नांदगांव टीम इस नाम से वो जुनून देखिए खास कैश प्राइज है प्रेम सितकंदे साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से कैश प्राइज है मिथिन सितकंदे साहब देखिए इनकी तरफ से अर्धशतक के लिए बैटर के यहाँ पर अगर लगाते हैं तो 2000 देखिए क्या बात है और मनीष कुटले तो बड़ा तेजी से रन बना रहे हैं अर्धशतक के करीब पहुंच गए हैं केवल 7 रन दूर है भाई अकेले की रौन है और बाकी थोड़ा कुछ रन जुड़ा है विकेट तो मिला है लेकिन खुश नहीं रहेंगे क्योंकि मनीष कुटले अभी भी मैदान में ठहरा है क्या जंप था क्या हुडी था कंचन सर एक बार शिल्पा शेट्टी के शो में जाइए वो भी दीवानगी हो जाएगी जंप देखिए कितनी बड़ी लगाए थे मंगता है तो आजा बहुत बढ़िया देखिए गाने के साथ देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 49 है 49 दावा अब मिकी माउस देखिए ये भी गर्म होकर आ चुके हैं गर्मा गर्म खाए हैं मच्छी मिकी माउस क्योंकि उन्हें मच्छी पसंद रहता है बाबूशाह के जैसे तो चलिए बात करेंगे यहाँ पर टीम का स्कोर है 49 देखिए 51 दावा यहाँ पर कांचन सर है चलिए बात करेंगे यहाँ पर अभी भी सुबर का देखिए एक गेंद बचा है घबरा के पीछे हटे ऐसा हम नहीं कोशिश करके हारे तो फिर कम नहीं मेहनत करते हुए ओ हल्के हाथों से देखिए मनीष कुटले को मौका दे रहे हैं ये भी अच्छा सोच है भाई यहाँ पर और टीम का स्कोर देखिए अर्धशतक 50 रन आता हुआ यहाँ पर 3 ओवर का खेल कंप्लीट है और टीम का स्कोर 50 है फिर से एक बार चलते हैं डांसिंग शो के तरफ है तैयार है हमारे देखिए त्रिमूर्ति
दीजिए उनके साथ मौका नाचने का भाई भोजपुरी में। मिथुन सितखंडे साहब देखिए बात करेंगे। प्रेम सितखंडे साहब जिनकी तरफ से देखिए 50 के लिए 3000 और खास करके मनीष कोटले के लिए। और उसके साथ देखिए गौ माता बिल्डर्स एंड डेवलपर्स है, इनके देखिए ये दोनों पुरुष को दें, इनकी तरफ से 3000 कैश प्राइज है। 50 के लिए मनीष कोटले के लिए खास करके। क्या बात है और क्या कड़क डांसिंग थी भाई यहाँ पर। इसको देखिए 50 पर 1 थे भाई यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए चार आता हुआ देखिए आमदार ट्रॉफी देखिए घर का टीम मेहमान टीम और पूरी देखिए क्राउड भी आनंद ले रहे हैं मैच की भी मजा। लेकिन मनीष कुटले लेके अर्धे शतक के ऊपर हैं, लेकिन चेतन कुटले उनका साथ निभाते हुए और हल्के हाथों से खेले यहाँ पर 43 के ऊपर मनीष कुटले बल्लेबाजी कर रहे हैं। चौथा ओवर चलता हुआ सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर भी जाकर पहुंचा 51 51 रन से। कहती ना मौज लो रोज लो, विकेट ना मिले तो खोज लो। क्या उसे खोज पाएंगे? कंचन सर इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है जो अपने लाइफ में टॉप हो। आपने देखा होगा जहां सचिन रमेश तेंदुलकर स्कूल में 10वीं पढ़ाई की थी, लेकिन लाइफ में देखिए टॉप है। ये बाबू साहब भी 10वीं पढ़ाई की है, लेकिन जनता ने कुछ तो टॉप बनाया भाई। तो यहाँ पर हमारे डांसर ने भी देखिए, इन्होंने भी देखिए टॉप की डांस दिए। गरम है, तैयार रहिए, अर्धे शतक के ऊपर है मनीष कुटले। निखिल दादा फिर नांदगांव यावत दादा मंचावर वेलकम स्वागत है। और ये चलिए 43 के ऊपर है, लेकिन यहाँ पर सिंगल आएगा और 44 के ऊपर पहुंच गए भाई यहाँ पर मनीष कुटले के पास। तो गेंदे काफी हैं, लेकिन इंतजार है। अब कहते ना हारता वही है जो बार बार शिकायत करता है। टीम का स्कोर देखिए 52 52 रन है। हारता वही है जो बार बार शिकायत करता है, और कहते हैं ना जीतता वही है जो शिकायत एक बार नहीं कोशिश बार बार करता है। कोशिश करना चाहिए। देखिए माउस देखिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए। अब वो भी सोच रहे हैं भाई यहाँ पर से कोई तो कबाब आ गए हमारे बीच में। चलिए तैयार। और ये चलिए यहाँ पर थोड़ा दिक्कत है, मनीष कुटले लेके नॉन स्ट्राइक पर तड़पते हुए। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 52 52 रन से। अगला सॉन्ग का देखिए, अब इंतजार में सब है सॉन्ग के भाई। मनीष कुटले के यहाँ पर कुछ बातचीत करना चाहते हैं बल्लेबाज से, और मुझे लगता है चलिए दादा आपके अगर कोई सॉन्ग की फरमाइश है तो बताइए, डीजे वाले को लगाएंगे वही सॉन्ग। आप तो हर सॉन्ग में हिट गाना दे रहे हो, डांस है, लेकिन आपके अगर कोई फेवरेट है तो बताइए फेवरेट सॉन्ग। चलिए कोई भी गाना लगाइए। मिल जाए कोई छोरी काली हो या गोरी, मतलब कोई भी गाना लगा लीजिए भाई। बताइए हमारे डांसर हैं जिसे बैटर भी चाहते हैं कि कुछ भी रन मिल जाए भाई, रन मिलना चाहिए मनीष कुटले। कहते ना रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। लेकिन ये इनिंग छोटा नहीं, बहुत बड़ा इनिंग मनीष कुटले ने खेले हैं, लेकिन कुछ समय के लिए कंट्रोल गेंदबाजों ने भी दिखाए। पिछले 5 गेंदों में कोई बड़ा हिट नहीं है, क्योंकि जो चौका छक्का लग रहा था ना वो पिछले 5 नहीं 6 गेंद से नहीं, पिछला 6 गेंद से कोई बड़ा हिट अभी तक आया नहीं है। और 7वां गेंद हो गया भाई यहाँ पर। प्रशांत सेल के देखिए थोड़ा सा शांत किए हैं। कहती ना कोई भी इंसान रातों रात सफल नहीं होता, लेकिन यहाँ पर शायद एज अंपायर आउट है, आउट है हल्के से शायद एज लगा, लेकिन इंतजार नहीं किया अंपायर के डिसीजन की। लेकिन चलेंगे अब, तैयार है थोड़ा एंजॉय के लिए। यहाँ पर 52 52 रन। हिट विकेट हो गए भाई, सोचे भी नहीं थे, कोई बात नहीं होता है। कंचन सर टीम का स्कोर अभी भी रुका है 52 52 रन है। सफल होने के लिए इंसान को कहीं रात कहीं दिन त्याग के देना पड़ता है। एप्पल को भी सफल होने के लिए 42 साल लगा था, इमेजिन को भी सफल होने के लिए 28 साल लगा था, बाबूशाह को भी सफल होने के लिए 3 साल लगा था। पहले 3 साल हमने एमआईडीसी तलोजा में संघर्ष किए। कंचन सर उसके बाद किंजल ट्रॉफी ओले के मैदान से, और आपके साथ है भवन पर देखिए यहाँ पर 2 है, लेकिन से हालत जो भी है रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। चलिए 2013 में मैंने पहली मर्तबा सुने थे दादा ने,
प्रशांत मात्रे देखिए मोह 2013 में सुने थे, लेकिन 10 साल के बाद लगातार बुलाते रहे 2-3 सालों से, लेकिन समय नहीं मिल पाया टी टूर्नामेंट में। एक 40+ में विनोद दादा पांडे देखिए उनकी टूर्नामेंट कवर किया था, लेकिन फिर से लंबी समय के बाद, लेकिन फाइनल नाइट भी जुड़ेंगे। लेकिन वाइड देखिए हीरामन भोसले सर, वो भी चाहते होंगे कितनी जल्दी हमारी ये टर्न कंप्लीट हुआ, हम भी कुछ जाकर डांस का बाहर मजा ले भाई। इस वक्त देखिए फायर है भाई यहाँ पर अमर अकबर अंथानी। और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा 53 रन से। हालात जो भी, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं, क्योंकि पिछली देखिए बात करेंगे ना, 8 गेंदों से कोई बड़ा हिट नहीं आया है। लेकिन उसके बाद देखिए आया स्विच हिट, रिवर्स शॉट, देखिए चौका 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 चौका। हम आपके साथ हैं। और देखिए आज बाबू शाह का नाम कहां से कहां चला गया, इस पे कोई जब पहली मर्तबा आप हमसे मिले थे और अ, जब तभी से हमने जान लिया था तब आप हमसे मिले थे और जब तभी से हमने जान लिया था कि आप आगे बढ़िए, हम आपके साथ हैं। और देखिए आज बाबू शाह का नाम कहां से कहां चला गया, बात है। और जब पहली मर्तबा आप हमसे मिले थे और जब तभी से हमने जान लिया था कि आप आगे बढ़िए, हम आपके साथ हैं। की आंसू थी, लेकिन यहाँ पर मनीष कुटले देखिए ये रोकने का नाम नहीं ले रहे हैं। भूखा शेर हमला करता है, जख्मी शेर तबाही 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 तबाही। को ऊपर उठाइए भाई, अर्धशतक 50 रन। एक बार जोरदार तालियां मनीष कुटले के लिए। तेरा धैर्य जितना बड़ा होगा, देखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। व्हाट इनिंग्स मनीष कुटले, एक बार बल्ला दिखाइए और जोरदार तालियां मारिए भाई इनके लिए। क्या कमाल का इनिंग देखिए आमदार चषक में। वाटा मैच, वाटा इनिंग्स है। और 3000 की देखिए कैश प्राइज है। प्रेम दादा सिकंदर और उनके साथ देखिए हाँ मिथुन दादा देखिए बात करेंगे चिनकड़े और गो माता देखिए विल्डर्स डेवलपर्स के ओनर से। क्या इनिंग खेला बंदा भाई, अर्धशतक के बाद और एक लीजिए बड़ा हिट है चौके के साथ। दीजिए आप भी हो जाइए फायर। मेरी सारा समंदर मेरे पास था, एक कोई बूंद पानी मेरा और जब पहली मर्तबा आप हमसे मिले थे और जब बात है और जब पहली मर्तबा आप हमसे मिले चलिए बेलोली टीम और उसके सामने देखिए यहाँ पर है स्कायरा 11 देखिए यंगस्टर है। वर्ल्ड टीम में आपको जुड़ना होगा टॉस के लिए, लेकिन मनीष कुटले का इनिंग यहाँ पर समाप्त होता हुआ। जोरदार तालियां मनीष कुटले का स्वागत करिए भाई अर्धशतक का। लेकिन उसके साथ चलेंगे डीजे के पास।
क्या मेरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है। और मनीष कुटले देखिए क्या इनिंग खेले भाई, किस तरह से अर्धशतक बना लिए समझ में ही नहीं आया। कांचेच ताबड़तोड़ बल्लेबाजी, और जिनके इनिंग में देखते बात करेंगे 20 गेंद का सामना किए हैं, 7 चौके और 7 छक्के हैं और 2 चौके। देखिए चलिए कप्तान टॉस के लिए तैयार रही है। मैच रहेगा 4 ओवर का मुकाबला रहेगा। अपर कट के लिए भैया से रनों की देखिए पार लगी हुई है और एक 4 रन आता हुआ। चलिए लगातार देखिए यहाँ पर दोनों कप्तान छोड़ना रहना पड़ेगा। यहाँ पर घनश्याम आ चुके हैं, दोनों कप्तान आ चुके हैं। देखिए भाई 2 गेंद बचा है, 2 गेंद के साथ साथ देखिए टॉस किया जाएगा। एक नन्ना मुन्ना जादूगर और उसके सामने देखेगा हाई हैंडसम स्टाइलिश है। इस समय देखिए कोई नहीं सोच रहा है कि गौतमी पाटिल का शो देखना है, अजय पाटिल का शो नहीं। मेहनत उनकी देखिए कमाल की यहाँ पर से, क्योंकि बल्लेबाजी उनका दिल जीतता है भाई। यहाँ पर से विरोधी भी खुश हो जाते हैं उनकी बल्लेबाजी देखकर, जिस तरह के मनीष कुटले की बल्लेबाजी हमने देखा। और टीम का स्कोर देखिए जाकर रुका है 71। बहुत सारा कैश प्राइज आया है। चलिए जो नाम हमने जिक्र किए थे कमेंट्री के लिए भी देखिए 500 रुपया जिक्र करते हैं पूरी इस गेम के बाद है। चलिए गौ माता बिल्डर देखिए बात करेंगे इनकी तरफ से कमेंट्री के लिए भी देखिए हमारे 500 रुपया आता हुआ। और मनीष कुटले के लिए बड़ी कैश प्राइज आई है, जिक्र करता हूं। इस कैश तो लिया गया है, लेकिन इसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर प्रेम दादा देखिए सितकंदे और मिथुन दादा देखिए सितकंदे, गौ माता बिल्डर देखिए इनकी तरफ से खास करके 3000 कैश प्राइज देखिए अर्धशतक इनिंग के लिए मनीष कुटले के लिए। और देखिए हमारी कमेंट्री बॉक्स के लिए भी यहाँ पर आता हुआ 500 रुपया। और समय नहीं लेंगे, रनों की बात करेंगे। रन हो चुका है 71, जीत के लिए 72 चाहिए। और चलते हैं सीधा टॉस बॉक्स पर है, जहां पर सेकेंड राउंड का और एक बड़ा मुकाबला भाई। देखिए दोनों कप्तान तैयार हैं और टोटल देखिए 6000 आया है मनीष कुटले के लिए। ऑनलाइन 3000 और कैश प्राइज 3000 है। ओके धन्यवाद दादा। चलिए रोशन पाटिल सर तारा कहाँ थे भाई, कितनी मजा आया। चला आदरणीय अरुण दादा मस्कर दादा चाहते थे टॉस खेला जाए। अरविंद दादा मस्कर है, आइए अरविंद दादा मस्कर आपके सुबह से टॉस ले लेते हैं और कॉइन भी लाइए। उसके साथ साथ 4 ओवर का मैच रहेगा और मैच सुपर ओवर देखिए टाई होता है तो घनश्याम है और बड़ा फाइट मुकाबला यहाँ पर से। हेड इज द कॉल, हेड आता हुआ अजय पाटिल यहाँ पर टॉस जीते हैं। अजय ज्यादा समय नहीं लेंगे, 4 ओवर का मुकाबला है। और सबसे पहले इस सीजन पर आपका वॉल के साथ कितनी मुकाबला हो चुकी है और रिजल्ट क्या है? पहिली मॅच झाली होती आमची, लॉस झालो होतो आम्ही. आता डिसिशन टॉस निघले, तुम्ही डिसिशन काय आहे फिल्डिंग फर्स्ट. या टुर्नामेंट बद्दल काय बोलणार? बघा रात्री भरपूर झाली, एन्जॉय भरपूर झाला. खूप छान आयोजन केलं आहे आणि नेक्स्ट टाइम पण अजून आयोजन चांगलं करा. चला ओके, बेस्ट ऑफ लक अजय पाटील. घनश्याम जरी तुम्ही टॉस जिंकला होता, तुमचा डिसिशन काय होता? बॅटिंग केलेस त्यांनी. आता बॅटिंग करायच्या बेलोली संघ बघा, अजय पाटील भरपूर मजबूत संघ आहे. किती टोटल किती धावा काढायच्या? जेवढे आम्हाला संघाला करता येतील तेवढे आम्ही करू. तुम्ही पण एक मस्त ऑर्गनायझर आहे, या टुर्नामेंट बद्दल काही 2 शब्द बोलणार? नाईटचं आयोजन करणं म्हणजे सोपं नसतं आणि खूप सुंदर हे आयोजन ठेवलं आहे. पुढच्या वर्षी अजून सुंदर ठेवतील. चला टॉस टॉस बॉक्स पर असा न्यूज आहे, गावदेवी बेलोली संघ ऑन द टॉस डिसाइड टू फर्स्ट बॉल बॉल बॉल. प्रशांत दादा
तर याच दरम्यान आदरणीय विनीतजी कडव यांना आम्ही सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनीतजी कडव यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय विनीतजी कडव यांना या ठिकाणी सन्मानित आम्ही करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि लवकरच विनीतभाई कडव त्यांचे 2004 हात होतील. लग्न बंधनामध्ये अडकणार आहेत. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. चला मिकी माऊस सायकल घेऊन आपण स्टेज काढूया. मॅच चालू होईल. 72चं टार्गेट. मोठं लक्ष आहे, परंतु घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर मोह संघ देखील चांगली कामगिरी करू शकतोय. हर्षद म्हात्रे HM कलेक्शनचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. HM कलेक्शन म्हटलं की खरं तर पार्टी वेअर, कॅज्युअल, फॉर्मल तुम्हाला का कपडे घ्यायचे असेल, क्लॉथ्स घ्यायचे असेल तर आवर्जून HM कलेक्शनला आपण भेट द्या. आणि त्यांना ही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. अतिशय माफक दरामध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला तिथे मिळेल. भारतीय जनता पार्टीचं पार्टी ऑफिस पनवेलचं त्याच्या बाजूला त्यांचं दुकान आहे. आणि 50 सामनावीर ट्रॉफी ज्यांच्या वतीनं आम्हाला मिळालेल्या आहेत त्या खरं तर जरीमरी आई ढाबाचे प्रोप्रायटर युवराज शेठ म्हात्रे, त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत. युवराज म्हात्रे. नशीब शेठ भोईर मित 11चे सर्व फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफीज त्यांच्या वतीने आलेल्या आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना आपण पाहताय मोहो विपक्ष युवा स्पोर्ट्स नांदगाव. मिहिका 11 मोहो आणि दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स नांदगाव. बिग फाईट. सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्कवरती मयूर फडके पहिल्या षटकासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळत असताना डॉट बॉल. आचल पाटील यांच्या वतीने जयेश पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला. रोसा इंटेरियरचे सर्व आचल पाटील यांच्या वतीने जयेशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं. परंतु मैदानामध्ये रन मशीन सूर्या मस्कर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. हाफ ट्रॅकर जागेवरून मारलाय, पूल केला बॉलला. मिड विकेटला कमालीचे एफर्ट्स आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला सीमा पार. फ्लायटी षटकार. एकच वाटा आमचा नशीब दादा, एकच वाटा. क्या बात आहे. आमचे डान्सर बघा काय डान्स करतात ते, अप्रतिम. टॉस केला बॉलला. बाउन्सरचा वापर, वाईट बॉलचा इशारा आपण पाहिला त्या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून. उजव्याशा बाहेर टाकला बॉल. सूर्या मस्कर जर का जास्त काळ विकेटवरती थांबला तर मात्र या मॅचचा काळ थोडासा नांदगाव संघासाठी धोकादायक राहील. एवढी क्षमता, एवढं कॅलिबर त्याच्याकडे आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला मागच्या हंगामामध्ये हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी राहिला. जबरदस्त आक्रमकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सटीक बाउन्सर, तिखट बाउन्सर. क्या बात आहे. मयूर देखील कमी नाहीये. मयूर देखील एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना त्या ठिकाणी गुड लेंथवरती बॉल टाकतोय. त्या ठिकाणी डॉट बॉल आपण पाहिला. जयेशसाठी अंकित म्हात्रे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 आणि आचल पाटील यांच्या वतीने जयेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. डाव्या हाताचा विध्वंस खेळाडू. सूर्या मस्कर यांचा जर का विकेट काढला तर प्रेमभाई शेतकंदे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलं सूर्याच्या विकेटसाठी. जो गोलंदाज विकेट सूर्याची काढेल त्याला प्रेमभाई शेतकंदे आमचे समाजसेवक युवा उद्योजक यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आले गोलंदाजांना. चांगली फाईट. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाची जर्सी पाहिली की मला आठवण होते किवी.
न्यूझीलंड संघाची आठवण होते. अशी ही जर्सी आणि यंदा आपण पाहिला यंदाच्या हंगामामध्ये या टीमची दमदार कामगिरी त्या ठिकाणी राहिलेली आहे. चला मिकी माऊस अति उत्साह अंगलट येईल कदाचित तो उलटा फिरा तुम्हाला पलायची मात्र घाई होईल. धावसंख्या धावपलकावरती 8 कुत्र्याच्या मागे आपण धावू नका प्लीज. तो उलटा फिरा तुम्हाला पलता भुई कमी पडेल. 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्ग असता तर जयेश ट्रॅकिंग एंडला आलाय. प्रत्येक षटकारला प्रत्येकी 1500 1000 पारितोषिक. अंकित मात्रे अचल पाटील यांच्याकडून 500. हर्षद मात्रे 6 हॅट्रिक साठी पारितोषिक होतं परंतु पहिल्याच बॉलला जयेशला त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बिग विकेट मोठा धक्का टीम मोहोला. अन्वेष पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती जयेश बाद झालाय. बिग विकेट मोठा धक्का असेल. प्रवीणभाई म्हात्रे आमचे उपसरपंच डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे दमदार युवा नेते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. मोहो नगरीसाठी लाभलेलं एक दमदार युवा नेतृत्व. जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारे खऱ्या हाताने आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांना आपले आदर्श मानणारे दमदार नेतृत्व प्रवीण भाऊ म्हात्रे यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहिलं. विकेट मिळाला त्यानंतर अन्वेष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. अन्वेष पाटील हा खेळाडू स्टॅकिंग एंड वरती आपण पाहू शकाल. धावसंख्या सध्या 8 स्कोर कार्ड वरती आहे. 72चा पाठलाग करायचा आहे. फिरून मारला दिशा दिली आहे फक्त वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग. अन्वेष पाटीलचा फटका 4 धावा या फटक्यावरती मिळतील. मोहो संघाला शेवट गोड करणारा हा फटका होता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मोहोची धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद 12. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 60चं समीकरण. चोवीस चेंडूमध्ये 60 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. 1 विकेट गमावला जयेशचा. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना मोहो टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. षटकार हॅट्रिक साठी हर्षद म्हात्रे HM कलेक्शनचे प्रोप्रायटर यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. मित मस्कर यांच्या वतीने देखील 6 हॅट्रिक साठी 1000चं पारितोषिक आहे. आणि 2 षटकार मारले तर हर्षद म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार फडके राजेश पाटे यांच्या वतीने 50 साठी 5000चं पारितोषिक आलंय खेळाडूंना. हर्षद म्हात्रे HM कलेक्शन चे प्रोप्रायटर आहेत. सध्या सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेमध्ये ते नेहमी असतात. त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येताना आपण पाहत आहे. मनीष फडके हा खेळाडू. मयूरचं पहिलं षटक आपण पाहिलं. आता मनीष बॉलिंग मार्कवर. त्याला 2 बंधुराज आणि टीमचे प्रमुख गोलंदाज म्हणून ते नेहमी भूमिका साकारत असतात. यावेळेला आता मैदानाच्या आतमध्ये मनीष फडके हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला. पहिल्या सत्रामध्ये मनीष फडके कुठलेने काय बॅटिंग केली होती अप्रतिम. परंतु यावेळेला मनीष फडके हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर द्यालाय. सुरुवातीला आपण पाहिला चाफेकर नांदगाव हा संघ नेहमी अनेक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा. परंतु आजकाल युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाचा बोलबाला तुम्हाला सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला. बागफुटला आले. पूल केला सूर्या मस्कर. आकाशाला गवसणी घालणारा हा पूलचा फटका षटकार.
और जब पहली मर्तबा आप हमसे मिले थे बात है, और जब पहली मर्तबा आप हमसे मिले बात है, और जब सेकंड लॉफ केलाय स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणखीन एक धमाका गगनचुंबी षटकार. फलंदाज आहे. मॅन इन फॉर्म. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिला हाफ ट्रॅकर, त्यानंतर फुल लेन, त्याच्यावरती व्हीसेप मध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी. भावी सरपंच या स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार प्रवीणदादा म्हात्रे यांच्या वतीने 1500 रुपयाचं पारितोषिक असेल जर का तिसरा षटकार आला. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. सूर्याच्या बॅटमधून तिसरा धमाका षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेची आन बान शान भावी सरपंच प्रवीणदादा म्हात्रे यांच्या वतीने जर का आणखीन एक षटकार ठोकला तर 1000चं पारितोषिक आणखीन मिळेल सूर्या मस्कर या खेळाडूला. अनस्टॉपेबल सूर्या मस्कर. सूर्या दी पॉवरफुल हिटर. लगातार 3 षटकार सूर्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अफलातून इनिंग. 30 धावा फलकावरती आहेत. 82चा पाठलाग, 72चा पाठलाग क्षमा असावी करायचा आहे. आणि आतापर्यंत 30 धाव फलकावरती अजूनही 42 ची गरज आहे. अरविंद मस्कर, हरिभक्त पारायण अरविंद मस्कर आणि मनाल पाटील यांच्या वतीने सूर्याला 50 साठी 5000चं पारितोषिक आलंय. सूर्या मस्कर या खेळाडूसाठी. बघा धाबे धनानून सोडलेत या ओव्हरमध्ये सूर्याने. काय फलंदाजी केली आहे. अप्रतिम अमानवीय फटकेबाजी सूर्या मस्करच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. आणखीन एक. क्या बात है. अजून एक धमाका. सूर्या मस्कर ही इज ऑन फायर नाव. क्या बात है. या स्पर्धेत शिल्पकार आमचे भावी सरपंच प्रवीणदादा म्हात्रे यांच्या वतीने आणखीन 1000चं पारितोषिक सूर्या मस्कर साठी आलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. अभिमान आहे हा मोहगावचा. आन बान शान या परिसराची जान सूर्या मस्कर काय फलंदाजी करतोय. आणखीन एक षटकार मारला तर आणखीन 1000चं पारितोषिक सूर्या मस्करच्या वाट्याला येईल. प्रवीणदादा म्हात्रे या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीने. हर्षद यांच्या वतीने देखील आणखीन 2 षटकार मारले तर 1000चं पारितोषिक आलं. क्या बात आहे. अफलातून फटकेबाजी. अनस्टॉपेबल या खेळाडूबद्दल मी मगाशी म्हटलं तर रन मशीन. प्रचंड टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. रायगड प्रीमियर लीग मध्ये कोणत्याही गोलंदाजाला त्याने सोडलं नव्हतं. अंकुर सिंगला देखील त्याने षटकार मारले होते आणि काय फटकेबाजी केली होती. अफलातून फटकेबाजी. संघ चॅम्पियन देखील राहिला होता संदीप शेठ मुंडे यांचा संघ. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 36. अजूनही 36चा पाठलाग करायचा आहे. अर्धा प्रवास पूर्ण केलाय. बाउन्सर, तिखट बाउन्सर. जास्त उसळी गेलेला हा चेंडू. रिव्ह्यू वापरलाय. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल.
अंपास कॉल त्या ठिकाणी आपण हाईट फॅक्टर पाहणार आहोत. जर का जास्तीचा वरून गेला तर मात्र अनप्लेबल डिलिव्हरी वाईट बॉल असेल आणि जर का समोरून गेला तर मात्र पहिला बाउन्सर त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे निर्णय पेंडिंग चेक केलं जाईल. या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत काजळे सर, राजेश काजळे सर त्या ठिकाणी असतील ऑन स्क्रीन. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचू. क्या बात आहे, अप्रतिम बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये मनीष फडक्याच्या माध्यमातून सलग 4 षटकार मनीषच्या अगेन्स्ट आपण पाहिले. 36 धावा. यस सूर्या, अर्धा प्रवास आपण पूर्ण केला, अजून 36 ची गरज आहे. बॅटिंग करताना या ठिकाणी मेहिका स्पोर्ट्स खतर मोहो टीमला प्लेबल डिलिव्हरी वाईट बॉल रिव्ह्यू खतर वापरला होता. ऑफिशियल कॉल यांचा रिव्ह्यू होता त्या ठिकाणी अंपायर्स कॉल. आणि इथे मात्र हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. दबाव वाढत चाललाय मैदानाच्या आतमध्ये मनीषवरती. 5 खेळाडू मनीषा सभोवताली आलेले आहेत. त्याला सांगत असताना कोणत्याही क्षणाला विकेट हवाय. जरी धाबा आल्या तरी या मॅच मध्ये सूर्याचा विकेट मिळाला तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. सर्दी धावा धाव फलकावरती आहेत. हर्षद म्हात्रे यांच्या वतीने 1000, अचल पाटील यांच्या वतीने 500, प्रवीणदादा म्हात्रे 22 सरपंच यांच्या वतीने देखील तब्बल 2500, मीत मस्कर यांच्या वतीने 1000 अशी भरघोस पारितोषिक सूर्या मस्करसाठी आतापर्यंत येताना पण पाहिली. मिकी माऊस त्या ठिकाणी आता शांत झालेत मामांच्या डान्स समोर. क्या बात आहे. खरं तर मामा तुम्ही प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये नक्कीच भेट द्या, भरपूर एंटरटेन नक्कीच कराल. 5वा बॉल या ओव्हर मधला सलग 4 षटकार ठोकलेले आहेत या ठिकाणी सूर्या मस्करने. त्यानंतर वाईट बॉल पाहायला मिळाला. 37 धावा धाव फलकावरती आहेत. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सूर्या मस्कर सूर्यासारखा दाहक बॅकफुटला आले, पॉइंटला खेळलेत आणि यावेळेला एका टप्प्यावरती बॉल चाललाय स्वीप कव्हरच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार. सूर्याचा आणखीन एक चौकार. बॉल वरती मिळाला. तब्बल धावा धाव फलकावरती 41, 41 धावा धाव फलकावरती आलाय. 19 बॉल मध्ये 31चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. षटकार जर मारला पुढच्या बॉलवरती तर अचल पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. हा फटका फसलाय, फिल्डर झेल खाली पोहोचतोय, झेल टिपलाय, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का. सूर्या मस्कर बॅक टू द डग आउट. परंतु बॅटिंग आवडली असतं तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यांच्या वतीने या विकेटसाठी 1000चं पारितोषिक आलं मनीष फडके या गोलंदाजाला, जे विकेटसाठी लावलं होतं. प्रेमबाई शेतकंदे युवा उद्योजक समाजसेवक यांच्या वतीने गोमाता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. प्रेमबाई शेतकंदे यांच्या वतीने सूर्याच्या विकेटसाठी 1000चं पारितोषिक जाईल मनीष फडकेला. ज्या मनीषच्या अगेन्स्ट 4 षटकार एक चौकार पाहायला मिळाला, त्याच मनीषने सूर्याचा विकेट काढला. आपण डाऊन्स. 18 बॉल 31चं समीकरण या मॅच मध्ये आहे. इथून देखील सामना बनवू शकतो, कारण नांदगाव संघ हार मानणारा संघ नाहीये. हा सामना तितकाच रफ अँड टफ तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. सूर्या मस्कर जितके षटकार मारत होता, प्रत्येकाला उत्कंठ वाढवते आणखीन एक षटकार येऊ दे, परंतु याच षटकाराच्या नादामध्ये बहुमूल्य विकेटाने गमावलाय. ऑलरेडी धावा आल्या होत्या, मला वाटतं सिंगल घेतली असेल तरी चाललं असं, परंतु आणखीन एक षटकार मारण्याच्या नादामध्ये सूर्याचा बहुमूल्य विकेट गमावलाय मोहो संघाने. आणि यावेळेला समीकरण बनलंय 18 बॉल 31 धावा. 18 चेंडूमध्ये 31. कोणत्याही फलंदाजाने लगातार 2 षटकार मारले तर HM कलेक्शनचे प्रोप्रायटर हर्षद म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक राहील फलंदाजाला. 1000 क्षमा असावी, 1000चं पारितोषिक असेल हर्षद म्हात्रे HM कलेक्शन यांच्या वतीने फलंदाजाला. लगातार 2 षटकार जर का फलंदाजाने मारले तर त्यांच्या वतीने 1000. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतील. सुजल त्या ठिकाणी आलेले आहेत. सुजय खुटले देखील लिजंड आहेत नांदगावचे, बंधू यावेळेला सुजल आहेत. बॉलिंग मार्कमध्ये सुजल खुटले हा खेळाडू
बॉलिंग मार्कवरती येताना आपण पाहू शकाल. नांदगावचा झहीर खान म्हणजे सुजय खुटले त्यांची ओळख राहिली 40+ मास्टर. परंतु यावेळेला सुजल खुटले आलेत बॉलिंग मार्कमध्ये. दत्ता भगत असेल त्यांनाही आपण आवर्जून त्यांचा उल्लेख करू. बरेचसे खेळाडू अश्विन पाटील किरण त्यांचा खेळ आपण पाहिला. बरेचसे खेळाडू परंतु यावेळेला सुजल बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. आणि आता 18 बॉलमध्ये 31 समोर फलंदाज अन्वेष पाटील. पाव पहिला फुल टॉस ऑन साइडला बीमर कॉल. फील्ड डाऊन द बॉल मनीष खुटले. 2 धावा घेत असताना बीमर +2 बाय 1 गेट 2 फ्री. 3 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करत असताना मिहिका स्पोर्ट्स मोहो संघाला अडचणी वाढत चालल्यात युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या वाट्याला. फ्रीडचा बॉल आता फेस करावा लागेल पुढच्या बॉल नंतर. या बॉल नंतरचा पुढचा चेंडू असेल फ्रीड आणि समोर असेल पुन्हा एकदा अन्वेष पाटील हा खेळाडू. प्रवीण मात्रे. प्रत्येक षटकाराला खेळाडूंना 500 रुपयाचं पारितोषिक आलं. आमचे भावी सरपंच डॅशिंग दमदार युवा नेतृत्व प्रवीणभाई म्हात्रे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार. त्यांच्या वतीने फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फ्रीडचा बॉल लेन बॉल होता त्या ठिकाणी केचला बॉलला लॉंग ऑनला पहिली सिंगल घेतली अन्वेषने. या सिंगलच्या मदतीने एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडला येतील आता खेळाडू रोहित पाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली लागताना आतापर्यंत आहे त्या ठिकाणी तब्बल 45. 72चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती आल्या. त्यामुळे 27ची गरज त्या ठिकाणी आहे बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये मिहिका स्पोर्ट्स मोहो या टीमला. नेक्स्ट मॅच देखील तितकीच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. 2 टीम बेलवली विपक्ष वहाळ. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. फुल लेन सेन्सिबल क्रिकेट क्या बात आहे. रोहित पाटे हा खेळाडू मात्र हलक्या हाताने खेळत असताना सेकंडला कॉल. 2 धावा कंप्लीट 1 रन शॉट. क्या बात आहे. रोहितने मात्र घाई केली. 1 रन मायनस होईल इथून. 1 रन शॉट. अति घाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गावरती प्रत्येक वळणावरती हा फ्लेक्सस लावलेला असतो. अति घाई संकटात नाही. जितकी घाई कराल तेवढा संकट तुम्ही तुमच्यावरती ओढावून घ्याल स्वतःहून. आणि इथे मात्र 1 रन मायनस होईल. फक्त सिंगल रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करताना मोहो टीमला अजूनही 26ची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना मिहिका स्पोर्ट्स मोहो या टीमला 26ची गरज आहे अजून येणाऱ्या काही बॉलमध्ये. रोहित हे कॅल्क्युलेशन फार गरजेचं आहे. 16 चेंडूमध्ये 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅच मध्ये हे प्रयत्न करावे लागतील. मानलो तो हार हे ठाणलो तो जीत हे. जर ठरवलं नांदगाव संघाने तर ते देखील जिंकतील. त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं आहे. फ्लाईट दिली बॉलला. यॉर्करचा प्रयत्न. वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल. बॅटिंग करताना मोहो संघाला दबाव पुन्हा एकदा वाढत चालला नांदगाव संघावरती. 16 बॉल 25 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. अंतिम 16 चेंडूमध्ये 25 धावा हे समीकरण. मागच्या ओव्हरमध्ये सूर्याने काय बॅटिंग केली. 4 सलग षटकार त्यानंतर 1 चौकार आणि तिथून मात्र सामन्याला कलाटी मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या मनीषच्या अगेन्स्ट. सूर्य आक्रमक झाला आणि यावेळेला समीकरण बनलंय ते म्हणजे 16 चेंडूमध्ये 25 धावा. मॅच बनू शकते. अजूनही सामना संपलेला नाही. हा सामना बॅलन्स आहे. नांदगाव संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. चांगला संघ आहे. या टीमला आता कमबॅक करावं लागेल. विकेट हवा आहे नांदगाव टीमला. बॉल तयार पुन्हा एकदा सुजल. लेन बॉल. स्लॉग हिटचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही. बॅटच्या वर चढला चेंडू स्टिकर एंडला लागलाय. अन्वेषने थांबवलं. रोहितला नॉन स्ट्रायकिंग एंडला 1 रन इथे मिळाली. 15 चेंडूमध्ये विजयासाठी आता 24 धावा. स्वप्नील भोईर आणि संदेश पाटील यांच्या वतीने देखील सलग 2 षटकारासाठी फलंदाजांना 1000 पारितोषिक आहे. स्वप्नील भोईर आणि त्यांच्या बरोबरीने संदेश पाटील यांच्या वतीने फलंदाजांना सलग 2 षटकार 1000 पारितोषिक. भरपूर पारितोषिके मोह संघासाठी आलेले आहेत या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून. अन्वेषने पिक केलाय. व्हाट अ शॉट. स्लॉट मध्ये आलाय. स्लॉग हिट. अवकाशाला गवसणी घालताना ढगात लाइटिंग लावणारा षटकार.
54 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. चांगली बॅटिंग अन्वेष पाटील पाव. 500 रुपयाचं पारितोषिक आलं या ठिकाणी. भावी सरपंच या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीणदादा म्हात्रे यांच्या वतीने पारितोषिकाला अन्वेषला षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त फटकेबाजी. आणि जे डान्सर आमचे आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं आमचे सरपंच साहेबांच्या वतीने. प्रवीणबाई म्हात्रे आमचे 22 सरपंच विद्यमान उपसरपंच यांच्या वतीने पारितोषिक 200 रुपयाचं आलं तुमच्यासाठी. षटकार 54. चला पाणी हवं या ओव्हरनंतर आपण दोन्ही 12th मॅन रेडी राहा. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. ड्रिंक्स इंटरव्हल आपण करणार आहोत. पण तो अन्वेष फटकेबाजी करतोय. रिव्हर्स केलं. व्हॉट अ शॉट. क्या बात है. अन्वेष पाटील कडक अँड बेधडक षटकार. बारा बॉल 12 हे समीकरण मॅच मध्ये आलंय. माफिया 13 चेंडू अजून काही बॉल बाकी आहेत. काही चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांचं समीकरण बाकी आहे. 72 धावांचा पाठलाग करताना सूर्याने पाया रचला करता या धावांचा या करतर ध्येय या ठिकाणी रन चेसचा. परंतु इथे कळस रचतोय तो म्हणजे अन्वेष पाटील हा खेळाडू. लगातार फटकेबाजी 2 षटकार त्याच्या बॅटमधून लगातार पाहायला मिळाले. ऑन साईडला त्यानंतर रिव्हर्सचा फटका. पुन्हा शफल झाले. वेगात टाकला बॉल. लेग स्टिक मिस करत असताना व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आम्ही खरं तर मगाशी चर्चा केली होती. यंदा बॅटपॅच मध्ये आहे खरं तर मोह संघ बॉलिंग युनिट त्यामुळे थोडीशी कमतरता भासली यंदाच्या अंगामध्ये. मोह संघाच्या वाड्याला बॅटिंग चांगली होताना पाहिली प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि खरं तर हर्षल कडव स्वर्गीय हर्षल पाटील त्याची नक्कीच मला आठवण होईल. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागे असं म्हणतात. खरं तर एक दमदार खेळाडू. पुन्हा रिव्हर्स पॉइंटला बीट करत असताना अल्टी पलटी बॉलला केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. दणदणी चौक कडे झाला. यस नितीन रेडी राहा. 7 धावांचं समीकरण बाकी आहे. यस या प्रवीण म्हात्रे आमचे सरपंच साहेब यांच्या वतीने देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मामा या मंचावरती या. यस 12 बॉल 7 चं समीकरण बाकी आहे. चला घ्या. 12 चेंडू मध्ये 7 धावा. अप्रतिम डान्सर आहेत मामा. भरपूर एंटरटेन त्यांनी केलं आजच्या रात्रीमध्ये. मला तो उद्या चांगला ड्रेस घालून स्टेजवरती डान्ससाठी या. 12 बॉल आणि 7 धावा. मिक्की माऊसचा ड्रेस त्यांना घ्यायला उद्या म्हणजे आणखीन एंटरटेन करतील ते. यस बघा तयार आहेत ते. अजून एक ना नितीन मोरे यांच्या वतीने 500 रुपये आलेत. अंकित म्हात्रे यांच्या वतीने देखील 500 रुपये पारितोषिक आलंय.
निखिल पाटील यांच्या वतीने 500, संदेश पाटील स्वप्नील भोईर यांच्या वतीने 1000, गणेश कुटले नांदगाव यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना सोपा केलाय. मागच्या 2 ओव्हरमध्ये मोह संघाच्या फलंदाजाने सूर्य आणि खास करून अन्वेष स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अप्रतिम बॉल. गोलंदाजी मार्क मध्ये संकेत भगत व्हेरिएशन दाखवत असताना संकेत भगत यावेळेला डॉट बॉल. मनीष कुटले यांचं अर्धशतक कदाचित वाया जाईल असं चित्र निर्माण झालेलं आहे. वन्स अगेन क्या बात आहे. राऊंड विकेट अँगल चांगला होता, कोण बनवला होता आणि इथे मात्र रिव्ह्यू वापरला पाटील टीमने. व्हाईट बॉलसाठी पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं, चेक केलं जाईल. अन्वेष पाटीलने हा रिव्ह्यू वापरलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. भरपूर वेळा खरं नागझरीच्या स्पर्धामध्ये देखील त्या ठिकाणी मनीषची कुठल्याची इनिंग आपण पाहिली तर अप्रतिम राहिली होती, परंतु तिथे पराभव स्वीकारावा लागला होता नांदगाव संघाला. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला अन्वेष. खरं तर चांगला कॉल होता पंचांचा, त्यामुळे हा रिव्ह्यू गमावला आपण. 2 डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता 10 चेंडूमध्ये 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. 10 बॉल 7 च समीकरण मैदानामध्ये आहे. प्रत्येक सिंगल रन देखील महत्वाचे आहे या मॅच मध्ये. बागफुटला गेले, कट केला बॉलला, कव्हर पॉइंटला खेळलेत. पहिली सिंगल, सेकंडचा कॉल. अन्वेष निघाला होता, ऑलमोस्ट त्या ठिकाणी आला होता पुढे, परंतु रोहितने नकार दिला. 1 सिंगल मिळाली. फक्त 6ची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 6 धावा. 9 चेंडूमध्ये 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. प्रेमभाई शितकंदे यांच्या वतीने खरं तर सूर्याच्या विकेटसाठी मनीषला 1000 पारितोषिक आलंय. गोमाता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीने हे पारितोषिक तर त्या ठिकाणी आलेलं आहे मनीष फडकेसाठी. सामना एकतर्फा झाला, परंतु अजूनही संपलेला नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय मनीष. झेलचा प्रयत्न करतो, झेल टिपलाय. कहाणी में ट्विस्ट. 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी 6 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये चालले स्वतः प्रकाश भोईर गोट्या. पेन मध्ये गेल्यानंतर सुशांत मोकल गोट्या तुम्हाला आठवत असेल, तो देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. परंतु यावेळेला प्रकाश भोईर एक का ज्याने गाजवलंय. खरं तर रॉयल कळंबोळी संघामध्ये त्याने नेतृत्व केलं असा एक दमदार खेळाडू प्रकाश भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली त्या ठिकाणी 66. अजून 6ची गरज आहे. 8 बॉल आणि 6 धावा. एका षटकारासाठी HM कलेक्शनचे प्रोप्रायटर हर्षद मात्रे यांच्या वतीने गोट्याला 1 षटकारासाठी 1000 पारितोषिक आलंय. HM कलेक्शन सध्या चांगले ब्रँड आहे. आवर्जून आपण या क्लॉथ सेंटरला भेट द्या. मी मगाशी उल्लेख केला, कॅज्युअल त्याचबरोबरने पार्टी वेअर, फॉर्मल सर्व काही तुम्हाला मिळेल तिथे. फुल लेंथ आहे. इथे देखील आपण पाहिला निर्धाव चेंडू. आता येणारे 7 बॉल 6 धावा. कधी कधी षटकार मारण्याच्या नादामध्ये सोपा झालेला सामना देखील कठीण होऊन जातो. आता या मॅच मध्ये संकेतने काय कमबॅक केलंय, अप्रतिम. प्रतीक म्हात्रे, रुपेश जाधव, शुभम म्हात्रे यांच्या वतीने मोहो टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आभार. वामन डोंगरी नेरे ही मॅच तळोजाच्या सेमीफायनल मध्ये पाहिली होती. आता इथे देखील संधी निर्माण झाली आहे. जर झेल टिपला तर 6 बॉल 6 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये या मॅच मध्ये. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 6 धाबा.
केली. वैयक्तिक त्याची बॅटिंग पाहिली. 54 धावांची इनिंग ज्याने साकारलेली असा हा खेळाडू आता बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जर का या धावा वाचवल्या तर डेफिनेटली या सामन्याचा सामनावीरच मनीष असेल. 6 मध्ये 7 धावा त्यांना डिपेंड करायच्या आहेत. सतीश पाटील बेलवली, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, माजी सरपंच, 40+ मास्टर, नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हर्षद म्हात्रे यांच्या वतीने या क्षणाला कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर 1000 HM कलेक्शन. हर्षद म्हात्रे यांचं हे तर क्लॉथ सेंटर आहे HM कलेक्शन. त्यांच्या वतीने कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर 1000. 6 बॉल 6. रोहित पाटे, चला घाई करा प्लीज. टीम नांदगाव थोडं आपण कोऑपरेट करा. मनीष कुठले बॉलिंग मार्कवर त्याला 6 बॉल 6. अनेक रेकॉर्ड्स पाहिले. बेलवली संघाचा अजय पाटील, त्याच्याबद्दल आपण उल्लेख करू. त्याने 6 मध्ये 1 रन करून दिली नव्हती MD वॉरियर्स अलिबाग टीमला रायगड प्रीमियर लीग मध्ये. 6 मध्ये 6 धावा डिपेंड केला तर मात्र एक इतिहास घडेल. पहिलाच बॉल कवसला, फटका लाजवाब. रोहितचा क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अगदी ध्येयाजवळ नेऊन ठेवणारा हा चौकार मिळतोय टीम मोहोला. 4 धावा. मला वाटतं मामांच्या सर्व स्टेप्स कांचन पालकर उद्या सादर करतील. ते देखील डान्सर चांगले आहेत. 2 धावांची गरज आहे 5 मध्ये. 5 बॉल 2 धावा. सामना खुला केलाय. फुगा, हवा भरला फुगा, त्याला टाचणी मारल्यानंतर जशी हवा निघते फुग्याची तशी या सामन्याची हवा काढली आता रोहित पाटेने एक चौकार मारल्यानंतर. 5 मध्ये 2. प्रेम वाघमारे, कथा साईप्रीत फोटोग्राफीचे प्रोप्रायटर, उत्तम दर्जाचे फोटोग्राफर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टचे ओनर आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये चांगलं टेलिकास्ट. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आणि हा सामना जिंकलाय मेहिका स्पोर्ट्स मोहो संघाने. अभिनंदन मोहो संघ. हार्डलक टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. तर या सामन्याचा सामनावीर सूर्या मस्कर. सामनावीर सूर्या मस्कर. मनीष, तुमच्यासाठी 1000 पारितोषिक आहे प्रेमबाई शेतकन यांच्या वतीने. आदित्य फडके. आदित्य फडकेने जो झेल टिपलाय त्याच्यासाठी 1000 पारितोषिक आहे.